मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस पर स्पेशल डिस्काउंट। रेडीमेड कपड़ों की खरीदी पर 20% डिस्काउंट। पता याद रखें, जमुर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा। या पद्धतीने शाळेच्या आवारात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा उद्देश लक्षात घेऊन वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। यात इंडियन बुटिक्स, विठ्ठलभाऊ बर्वे तसंच शाळेतील शिक्षक श्री मगरे सर यांचे वडील यांच्या स्मरणार्थ शाळेत वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। शाळेतील शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त शाळेत वृक्षारोपण केले जाते। सर्व विद्यार्थ्यांना सूचना दिलेली असते की ज्यावेळेस शाळेतून घरी जाता किंवा उरलेलं पाणी बाहेर इकडे तिकडे फेकण्यापेक्षा ते झाडं ते वृक्षांनाच टाकावं, जेणेकरून वृक्षारोपण केलेलं त्याचं संवर्धन होईल। वृक्ष संवर्धन ही काळाची गरज ओळखून सगळ्यांनी जगावे हाच संदेश मी यावेळी देऊ इच्छितो। तसंच आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादासाहेब भुसे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। सन्माननीय दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त मनीष आप्पा पाटील यांनी शाळेत पाण्याची व्यवस्था तर केलेलीच आहे, पण उन्हाळ्यातील विद्यार्थ्यांना पाण्याचं दुर्भिक्ष लक्षात घेता सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल त्यांनी वाटप केलेल्या आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री मनीष आप्पा पाटील या दानशूर व्यक्तीने आज विद्यार्थ्यांप्रती जागरूकता ठेवून विद्यार्थ्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल वाटप करण्याचं नियोजन करावं असं त्यांचा संकल्प होता आणि तो संकल्प पूर्तीसाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणी बॉटल उपलब्ध करून दिलेल्या आहे। शाळेला गावाचा आधार असावा आणि गावाला शाळेचा अभिमान असावा ही एक भूमिका लक्षात घेता आपल्या शाळेचा विकास आता पूर्वीही होता आणि आताही होत आहे, पण सर्वसाधारणपणे यासाठी आपल्या सर्व शाळेतल्या सर्व शिक्षकांची खूप मेहनत आहे, त्याबरोबरच गावाचं सुद्धा सहकार्य चांगलं आहे। कोणतीही गोष्ट करत असताना ती सहजासहजी लगेच होत नाही, मनात संकल्प करावा लागतो, तर संकल्प कळल्यानंतर तो सिद्धीसाठी नेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि प्रयत्न करत असताना जाणीवपूर्वक आपल्याला त्या यशापर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागतो आणि तो प्रयत्न या आपल्या शाळेमध्ये चालू आहे। येत्या 6-8 महिन्यामध्ये शाळेच्या आवारात झाडं लावलेली तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी पाहिलेली आहे। वेगवेगळ्या वृक्षारोपणाचा संकल्प शाळेच्या आवारात सर्वसाधारण आता 50 झाडांची लागवड केलेली आहे, त्यांना संरक्षणासाठी जाळ्या लावलेल्या आहे। हे करत असताना आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षक यांचे वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जाळ्या आणि झाडं दिलेली आहेत। त्याच पद्धतीने इंडियन बुटिक्स यांच्याकडून आपल्याला जवळजवळ 16-17 जाळ्या मिळालेल्या आहेत। बर्वे साहेब यांच्याकडून सुद्धा आपल्याला जाळ्या मिळालेल्या आहेत आणि रोप ही सर्व शाळेतील शिक्षकांनी स्वतःच्या वर्गणीतून घेतलेली आहेत आणि ती लावलेली आहे। शालेय आवार परिसर हा स्वच्छ सुंदर असावा, मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा या अभियानात वेगवेगळ्या उपक्रमांचे आपण दखल घेऊन सगळे कार्यक्रम घेतलेले आहेत। त्याच्यात आपली शाळा ही सुंदर होते आणि ही सुंदर शाळा शाळा स्वच्छ शाळा नुसती स्वच्छ आणि सुंदर फक्त भौतिक सुविधांसाठी नाही, तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नाविन्यपूर्ण उपक्रम घेऊन
वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात. शनिवार म्हणून दप्तरमुक्त शाळा, त्याच्यानंतर विविध देशी खेळ, विदेशी खेळ, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मध्यान्ह योजना अंतर्गत पूरक आहार योजना, राष्ट्रीय पोषण आहार योजनेअंतर्गत दर शुक्रवारी अंडे, केळी यांचं वाटप केलं जातं. आपोआप या सगळ्या गोष्टींमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यावर परिणाम झालेला आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण सर्व उपक्रम घेऊन ई लर्निंगच्या सहाय्याने दररोज बालभारतीच्या अंतर्गत जे पाठ असतात ते सर्व विद्यार्थ्यांना दाखवले जातात. हा सगळा जो उपक्रम आहे हा कोणी एकट्या दुकट्याने होत नाही, तर सर्व शिक्षकांच्या सहकार्याने होता. आता 1 महिन्यापूर्वी श्री मगरे सर यांच्या वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ शाळेच्या आवारात एक झाड लावलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झाड लावलं. पाटील मॅडम त्यांचे राजमाता जिजाऊ जयंतीच्या दिवशी झाडं लावलेले. महिला मंडळ, बचत गट त्यांच्या अंतर्गत त्यांनी वृक्षारोपण केलेले. हे सगळं करत असताना सर्व विद्यार्थ्यांनी ठेवलेली त्यांची दखल घेतलेली आहे आणि हा जो उपक्रम आहे हा चांगला चालू आहे. शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक विकास घडवण्याचं काम शाळा जोरावर करत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांच्या आणि या सर्व माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो की दर्जेदार शिक्षण देणारी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याने मुले ही आहे आणि त्या शाळेमध्ये सर्व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं. याच्यासाठी पुढील वर्षी सर्व विद्यार्थ्यांच्या ज्यांच्या घरात वाडी वस्तीवर जी मुलं असतील ती जिल्हा परिषद शाळेतच दाखल करावीत अशी मी या माध्यमातून सर्वांना विनंती करतो. आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा हा जागरूकतेचा संदेश द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. आज आदरणीय सन्माननीय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सन्माननीय दादासाहेब भुसे यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस म्हटला म्हणजे एक आनंदाचा क्षण असतो. आजच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी कुठे रक्तदान चालू आहे, वह्या वाटप चालू आहे, कुठे शाळेला टॅब देत आहे. आपल्या शाळेला पण एक समाजसेवक म्हणून सन्माननीय मनीष आप्पा पाटील ज्यांनी आपल्या शाळेला मागच्या वर्षी पाण्याच्या बॉटल दिलेल्या होत्या. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर म्हटलं पाण्याच्या समस्या बॉटल देऊन होणार नाही, तर काय करावं लागेल. तर ते म्हणे पाण्याची कायमस्वरूपी अशी सोय त्यांनी केलेली आहे. पाण्याची टाकी दिलेली आहे, बरोबर आहे की नाही. परंतु पाण्याची टाकी दिलेली आहे. सरांनी सांगितलं की पाण्याची बॉटलला आपल्याला इतका गंभीर समस्या आहे. त्यांना सहज फोन केला मनीष आप्पांनी. त्यांच्या नावाने जोरदार टाळ्या द्या बरं. आपल्याला परत एकदा सन्माननीय दादासाहेब भुसे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आपल्याला या सेलो कंपनीच्या अतिशय उत्कृष्ट अशा पाण्याच्या बॉटल दिलेल्या आहेत. आपण त्यांचं स्वागत त्यांना बोलवलं होतं, ते आले नाही. कुठलाही कार्यक्रम म्हटला तर कार्यक्रमाला आपल्याला अध्यक्षाची आवश्यकता असते. या कार्यक्रमाला ज्या पाणी बॉटल वाटपचा कार्यक्रम आहे त्या अध्यक्ष म्हणून आपण आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय नाना बागुल सर यांनी स्वीकारा अशी मी त्यांना विनंती करतो. माझी ओळख नाही, काही नाही. मागच्या वर्षी दादा भुसे यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी सहज मी बोललो की आमचे शाळेतील गरीब विद्यार्थी 16 मुलं असेल, त्यांना आई पण नाही, बाप पण नाही, तर तुम्ही काहीतरी मदत करा. म्हणजे काय देऊ सर म्हणे. म्हटलं पाण्याची बॉटल. त्यांनी लगेच पाण्याची बॉटल दिल्या. त्याच्यानंतर ते पुन्हा मला भेटले की काय देऊ सर. म्हटलं पाण्याची सोय नाही. आमचे कदम सर पाण्यासाठी मुलांना त्यांच्या घरी कारण रस्ता क्रॉस होता, तर कदम सर सुद्धा म्हणे आम्हाला एक पाण्याची टाकी द्या म्हणे. तर ते ॲक्वागार्ड मी बसून देत होतं, पण इथं सक्सेस होत नव्हता. 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांनी आपला संकल्प पूर्ण केला आणि त्याचं उद्घाटन सुद्धा छान केलं होतं. नंतर परत एकदा बघा, एखादी व्यक्ती एकदा देते, दोनदा देते, तीनदा सुद्धा त्यांनी या पाण्याच्या अतिशय सेलो कंपनीची बॉटल आहे. एका बॉटलची किंमत 22 रुपये, जवळजवळ 2860 रुपये त्यांनी पेड केलेले आहे. मनीष आप्पांसाठी परत एकदा जोरदार टाळ्या द्या.
मुलाला आपण बॉटल देणार आहे. पण आपण वाचा बघा, तोडबंडा वाचते का? दोन बोटाने काय बोलू नका, तुम्ही फक्त देश केला 3 बोटाने